नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुमच्या परत एकदा मनापासून स्वागत आहे। सो आपण विज्ञानाचं स्पष्टीकरण घेणार आहोत। सो विज्ञानामध्ये जवळपास 19 प्रश्न विचारलेले होते। सो ज्यापैकी मॅक्झिमम प्रश्न जे आहेत थोडेसे टफ कॅटेगरीमधले होते। नॉर्मली विज्ञान तसे मुलांना थोडं अवघडच जाते, परंतु नॉर्मली जे सायन्स बॅकग्राऊंडचे विद्यार्थी असतील त्यांना फक्त त्यातले काही क्वेश्चन त्या ठिकाणी असे आहे की ते खूप ऑड विचारले गेले। स्पेशली यावर्षी केमिस्ट्रीचे जे एक्झाम्पल्स आहेत त्याच्यावरती जरा भर जास्त देण्यात आला आहे एक्झाममध्ये। असो आपण एक एक त्याच्यामधले स्पष्टीकरण पाहूया विज्ञानामधले। आता काही प्रश्न फार सोपे होते। आता पहिला प्रश्न आहे, रिकामी जागा या पदार्थाचा प्रतिरोधकता निर्णायक तापमानाच्या खाली 0 होते। आता हे शेवटी काय आहे, गुगल ट्रान्सलेशन आहे। आपण थोडं इंग्लिशमध्ये वाचू तर थोडं चांगल्या पद्धतीनं लक्षात येईल। विज्ञानाचा प्रश्न आहे म्हणून, आर मटेरियल्स हुज रेजिस्टिव्हिटी बिकम्स 0 बिलो अ क्रिटिकल 0 टेम्परेचर। सो क्रिटिकल 0 टेम्परेचर म्हणजे 0 डिग्री केल्विन त्याला म्हणतात, किंवा -273 डिग्री सेल्सिअस। सो जेव्हा क्रिटिकल 0 टेम्परेचर किंवा ह्याला आपण ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचर म्हणतो, क्रिटिकल 0 टेम्परेचर नाही, ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचर। तर त्यांनी असं विचारलं, आर मटेरियल्स हुज रेजिस्टिव्हिटीज बिकम 0 म्हणजे त्याची रेजिस्टिव्हिटी 0 होऊन जाते। ॲक्च्युली जगामध्ये असा कुठला पदार्थ अस्तित्वात नाही आहे की ज्याची रेजिस्टिव्हिटी 0 आहे, पण असं म्हणतात की जे ॲब्सोल्यूट 0 टेम्परेचरला सो तुमची रेजिस्टिव्हिटी 0 होऊन जाते। आणि ज्याची रेजिस्टिव्हिटी 0 आहे सो त्याला सुपर कंडक्टर असं म्हटलं जाते। ज्याची रेजिस्टिव्हिटी म्हणजे तो रेजिस्टन्सच निर्माण करत नाही, तुमच्या जे करंट फ्लो होतो आहे सर्किटमधून, असं मटेरियल जो रेजिस्टन्सच निर्माण करत नाही सो त्याला काय म्हटलं जाते, त्या ठिकाणी सुपर कंडक्टर म्हटलं जाते। सो त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर तुमचं काय असलं पाहिजे, एक मिनिट ह्या प्रश्नाचं उत्तर तुमचं सुपर कंडक्टर असं असलं पाहिजे की इन्सुलेटर येणार नाही, कंडक्टर पण येणार नाही। सो ह्या प्रश्नाचं उत्तर तुमचं सुपर कंडक्टर आहे। सुपर कंडक्टर हा असं मटेरियल आहे ज्याची रेजिस्टिव्हिटी त्या ठिकाणी 0 असते। पुढे जाऊया, एखादी वस्तू 36 डिग्री अंशात तिरप्या असलेल्या 2 समतल आरशांमध्ये समरूप ठेवली असता किती प्रतिमा तयार होतील। एक मांजरीचा प्रश्न विचारला होता कंबाईनमध्ये। आता काही दिवसापूर्वी माझ्या बॅचमधल्या विद्यार्थ्यांनी मला तो प्रश्न विचारला होता। सो त्याचा एक सरळ फॉर्म्युला आहे की किती प्रतिमा तयार होतात। तर त्याचा फॉर्म्युला आहे, हा कंबाईनमध्ये विचारलेला प्रश्न आहे। सो प्रतिमा इज इक्वल टू 360 अपॉन थिटा म्हणजे दिलेला अँगल -1 हा त्याचा फॉर्म्युला आहे। किती प्रतिमा तयार होतील, त्यांनी मांजरीच्या प्रतिमा विचारल्या होत्या त्या एक्झाम्पलमध्ये। इथं 360 डिग्री अपॉन थिटा किती आहे म्हणजे अँगल किती आहे याच्यामध्ये, सो 36 डिग्री सेल्सिअस 36 दिलेला आहे त्यांनी, आणि -1। आता 36 × 360 म्हणजे 10 - 1 इज इक्वल टू 9 म्हणजे किती प्रतिमा तयार व्हायला पाहिजे, सरळ 9 प्रतिमा तयार व्हायला पाहिजे। म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर हे आहे, ह्या प्रश्नाचं उत्तर सुपर कंडक्टर आहे। एकदम सोपं आहे। चला पुढे जाऊया आपण। P/ρ Hg प्लस Hg प्लस 1/2 इज इक्वल टू स्थिरांक म्हणजे कॉन्स्टंट। हे गणितीय विधान या नावाने ओळखल्या जाते। ॲक्च्युली त्याला बर्नॉलीचे समीकरण या नावाने त्या ठिकाणी ओळखल्या जाते। सो इट इज अ बर्नॉलीज इक्वेशन या नावाने त्याला ओळखल्या जाते। म्हणजे जे तुमचं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी आणि मास आहे, सो त्या आधारावरती हे गणितीय स्थिरांक आहे, फॅक्च्युअल आहे। त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर सरळ मी सांगतोय। सो इट इज अ बर्नॉलीज इक्वेशन। त्याला काही असं वेगळं स्पष्टीकरण नाही आहे माझ्याकडे। पुढे जाऊया आपण। जेव्हा अल्फा कण किरणोत्सारी घटकामधून बाहेर पडतात तेव्हा, आता सरळ आहे, अल्फा कण जे असतात सो ते हेलियम सारखे असतात। हेलियम म्हणजे काय, सो ज्याचा अणुअंक 2 आहे आणि अणुवस्तुमानांक 4 आहे। सो याच्यासारखे अल्फा कण असतात। मग अल्फा कण जेव्हा निघून जातात तेव्हा अणुवस्तुमानांक 4 न कमी होतो आणि अणुअंक 2 न कमी होतो, जे तुमच्या पहिल्या ऑप्शनमध्ये दिलेला आहे। सो अणुअंक 2 ने कमी होतो आणि अणुवस्तुमानांक 4 ने कमी होतो। पुढे जाऊया आपण। मुलाचा ताप 104 डिग्री फॅरनहाईट आहे। आता हे पण मी त्या दिवशी क्लासमध्ये सहज सांगितलं, फॅरनहाईटचं तुम्हाला हे कन्वर्जन माहिती पाहिजे आहे। म्हणजे फॉर्म्युला काय आहे त्याचा, सो डिग्री फॅरनहाईट इज इक्वल टू 9/5 डिग्री सेंटीग्रेड प्लस 32 हा त्याचा फॉर्म्युला आहे। डिग्री फॅरनहाईटचा फॉर्म्युला आहे। नॉर्मली आपण जेव्हा ते तापमापीनं टेम्परेचर मोजतो तेव्हा ते डिग्री फॅरनहाईटने असते। 97 ते 98 डिग्री फॅरनहाईट म्हणजे तुमचं टेम्परेचर नॉर्मल आहे शरीराचं, पण जसं ते 100 आणि त्याच्या वर जायला लागते तसं तुम्हाला ताप आहे असं त्या ठिकाणी कन्सिडर केला जातो। जसा ताप 104 डिग्री फॅरनहाईट आहे किंवा त्यापेक्षा जास्त तर त्यामध्ये मृत्यूचे देखील चान्सेस असतात। त्यालाच धरून हा प्रश्न विचारलेला आहे। 104 डिग्री फॅरनहाईट म्हणजे किती डिग्री सेल्सिअस, म्हणजे नॉर्मली आपल्या बॉडीचं टेम्परेचर 36 डिग्री सेल्सिअस असते आणि फॅरनहाईटमध्ये ते जवळपास 97 ते 98 डिग्री फॅरनहाईट असते। मग आता ते किती आहे म्हणजे 104 फॅरनहाईट म्हणजे किती आहे, आता डिग्री सेल्सिअसमध्ये काढण्यासाठी हा फॉर्म्युला आहे। आता फॅरनहाईट किती दिलेलं आहे ह्याच्यामध्ये मी इथं घेतो थोडंसं ते म्हणजे सोडवता यावं। 104 दिलेलं आहे। 9/5 ला 9/5 लिहू आपण, डिग्री
सेंटीग्रेड काढायचं आहे आपल्याला +32. आता हे 32 इकडे घेऊन येऊ पहिल्यांदा, ते मायनस होऊन जातील. 104 - 32 काय होईल? हे 104 - 32 = 9/5 डिग्री सेंटीग्रेड. ह्या फॉर्म्युल्याला सोडवतोय आपण, ठीक आहे. सो 104 मधून 32 गेले किती राहतात? 72 राहतात, = 9/5 डिग्री सेंटीग्रेड. म्हणजे डिग्री सेंटीग्रेड काय होईल? हे 72 × 5/9. म्हणजे हा इकडे गेलास, हा इकडे गेला गुन्हेला होऊन जाईल, हा इकडे गेलास भागीला होऊन जाईल. 9×8 = 72, 8×5 = 40. म्हणजे डिग्री सेंटीग्रेड किती पाहिजे? डिग्री सेंटीग्रेड हे 40 डिग्री असलं पाहिजे. आहे का ऑप्शनमध्ये? सो 4 नंबरचा ऑप्शन तुमचा बरोबर आहे. हा देखील सोप्या कॅटेगरीतलाच प्रश्न होता बरं का. तुम्हाला हे माहिती असलं पाहिजे. कन्व्हर्जन डिग्री केल्विनचं डिग्री सेल्सिअसमध्ये किती होते किंवा डिग्री सेल्सिअसचं डिग्री केल्विनमध्ये किती होते? तर लक्षात ठेवा 273 डिग्री केल्विन म्हणजेच तुमचं 0 डिग्री सेल्सिअस असते पहा. तर हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे. 274 म्हणजे हे डिग्री केल्विनचं पण तुम्हाला माहीत पाहिजे. डिग्री केल्विन = डिग्री सेल्सिअस प्लस 273 असते. हे डिग्री केल्विन कॅल्क्युलेट करायचं म्हणजे 1 डिग्री म्हणजे किती होईल? मग ते 274 डिग्री केल्विन होईल. 2 डिग्री सेल्सिअस म्हणजे किती होईल? तसं हे डिग्री फॅरनहाइटचे तुम्हाला माहीत पाहिजे. हे 3 युनिट आहे जे तुमचं टेम्परेचर मोजत असतात. पुढे जाऊया. चुकीची जोडी ओळखा. लॅबिएटी आणि लॅमिएसी त्यांनी दिलेलं आहे. पामी अरिकेसी, कंपोझिटी क्ल्यूसिएसी आणि अमेबिलिफेरी आणि ॲपिएसी. हे काय आहे? ॲक्च्युली सायंटिफिक नेम आहे. ह्या प्लांट्सच्या वेगवेगळ्या फॅमिली आहे. जसे हे तुम्हाला दिसते ही मिंटची फॅमिली आहे. इथं पाम दिलेलं आहे सरळ सरळ. ते पाम वृक्ष जे असतात तुमचे मोठे मोठे जे इक्वेटोरियल क्रॉप आहे त्याचं आहे. हे सुवासिक ज्या वनस्पती असतात त्यांचं हे सायंटिफिक नाव आहे. मग हे फॅमिलीचं नाव आहे आणि हे त्याचं सायंटिफिक नेम आहे. तर पहिलं बरोबर आहे. लॅबिएटीचं लॅमिएसी हे सायंटिफिक नेम आहे. यामध्ये तुमच्या मिंट येतात, त्याच्यानंतर ऑरिगॅनो वगैरे वगैरे सगळे येतात त्याच्यामध्ये. पाम अरिकेसी आपण अरिका पाम म्हणतो म्हणत असताना. शोभेचं जे वृक्ष असतात त्याला आपण ॲरिका पाम म्हणतो. का बरं? कारण ॲरिका आणि पाम हे सारख्याच फॅमिलीचे नावं आहे. हे त्याचं सायंटिफिक नेम आहे. त्याच्यानंतर अम्बेलिफेरई आणि ॲपिएसी हे जे तुम्हाला दिसते आहे हे देखील बरोबर आहे. मात्र हे चुकीचं आहे. कंपोझिटीचं जे सायंटिफिक नेम आहे इथं दिलेलं आहे हे चुकीची जोडी आहे. हा फॅक्च्युअल क्वेश्चन होता. जमला लॉजिकने किंवा ट्रिक्सने जर जमला असेल तर चांगली गोष्ट आहे, नसेल जमला तर लिव्ह इट. म्हणजे हा क्वेश्चन काही सुटणाऱ्यांपैकी नव्हता म्हणजे तुमचा. परंतु ह्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर 3 आहे. पुढे जाऊया आपण. आता प्रकाश संश्लेषण मध्ये प्रकाशावर आधारित प्रक्रियेचे महत्त्वाचे कार्य कोणते? आता लक्षात घ्या, जेव्हा प्रकाश संश्लेषण होत असते तुमचं त्यासाठी महत्त्वाचं जे सेल आहे प्रकाश संश्लेषणामध्ये, ती सर्वात महत्त्वाची सेल म्हणजे तुमची क्लोरोफिल आहे किंवा आपण त्याला क्लोरोप्लास्ट म्हणतो किंवा क्लोरोफिल म्हणतो. हरितलवक आहे. या हरितलवकामध्ये 2 रिॲक्शन होत असतात. म्हणजे नॉर्मली आपण जर त्याची डायग्राम पाहतो म्हटलं त्यामध्ये 2 रिॲक्शन होतात. एक दिवसा होत असते इथं लक्षामध्ये, म्हणजे ती काय असते तुमची आपण त्याला म्हणजे ती एक फोटोसिंथेटिक रिॲक्शन असं त्याला म्हटलं जाते. फोटोसिंथेटिक रिॲक्शन म्हणजे काय? सो ज्यामध्ये प्रकाशाचं सिंथेसिस केलं जाते म्हणून त्याला लाईट रिॲक्शन असं म्हटलं जाते. त्याला काय म्हटलं जाते? लाईट रिॲक्शन. सो या लाईट रिॲक्शनमध्ये होते काय की वातावरणातून तुमचा मोठ्या प्रमाणामध्ये मुळाद्वारे तुमचं वॉटर घेतलं जाते. वॉटर घेतल्यानंतर वनस्पतीमध्ये जे क्लोरोफिल आहे सो ते तुमचं ATP आणि हे तुमचं NADPH सो हे 2 घटक तयार करतात आणि मुक्त केला जातो ह्याच्यामधून, तो म्हणजे ऑक्सिजन मुक्त केला जातो दिवसा. सो हे रिॲक्शन होत असते. नंतर हे जे 2 घटक आहे सो हे वापरल्या जातात यामध्ये. याला केल्विन सायकल पण म्हटलं जाते. सो याला केल्विन सायकल पण म्हटलं जाते. याला डार्क रिॲक्शन म्हणतात. म्हणजे सो ह्यामध्ये तयार झालेले हे 2 घटक रात्री वापरल्या जातात. सो हवेतून CO2 घेतला जातो स्ट्रोमाद्वारे. वनस्पतीचे जे पानं आहे ते स्ट्रोमाद्वारे हवेतून CO2 घेत असतात आणि CO2 वापरल्यानंतर केल्विन सायकलद्वारे सो ATP आणि NADPHचा वापर करून ते काय तयार करत असतात? अन्न तयार करत असतात. सो याच्यामध्ये अन्न तयार होत असते. सो ही पूर्ण फोटोसिंथेसिसची तुमची रिॲक्शन आहे. तर त्यांनी काय विचारलेलं आहे? प्रकाश संश्लेषणामध्ये प्रकाशावर आधारित प्रक्रियेचे महत्त्वाचे कार्य कोणते? तर याच्यामध्ये ATP आणि NADPH याच्या लक्षामध्ये जे डार्क रिॲक्शनसाठी लागणार रिॲक्टंट आहे त्याची निर्मिती करणे. सो त्याच्यामुळं ह्याची निर्मिती होत असल्यामुळं सो हे तुमचं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3 त्याचं उत्तर आहे. कंबाईनमध्ये देखील केल्विन सायकलवरती प्रश्न विचारलेला आहे आयोगाने. पुढे जाऊया आपण.
काय राहिलंय का? नाही. चला पुढे जाऊया. एन्झाईम्स अग्रलेखा हे आहेत. आता अग्रलेखा शब्द थोडासा अवघड आहे, पण त्यांनी इंग्लिशमध्ये विचारलेला आहे प्रिकर्सर्स ऑफ एन्झाईम. याच्यामध्ये विचारलेलं आहे प्रिकर्सर्स ऑफ एन्झाईम, म्हणजे एन्झाईम्स तयार होण्यासाठी सुरुवातीचे जे कंपोनंट आहे ज्यापासून एन्झाईम्स तयार होतात, सो त्याचा प्रिकर्सर्स त्यांनी विचारलेला आहे. सो ह्या प्रश्नाचं उत्तर तुमचं झायमोजेन्स आहे. सो झायमोजेन्स हे प्रिकर्सर्स आहेत एन्झाईमसाठी. आता तुम्ही म्हणणार सर ह्याच्यामध्ये आपण जर लॉजिक लावलं तर इथं काय म्हटलेलं आहे, आर शब्द आलेला आहे आणि प्रिकर्सर्स आलाय, मग एकापेक्षा जास्त असायला पाहिजे. मग उत्तर ओनली बी आणि सी असायला पाहिजे किंवा ओनली ए आणि सी असायला पाहिजे. तर तुमचं म्हणणं एकदम बरोबर होतं. जर लॉजिकनुसार गेलं तर फक्त ब आणि क किंवा फक्त अ आणि क हे उत्तर असायला पाहिजे होतं. म्हणजे याच्यामध्ये झायमोजेन्स आणि आर एन हे असायला पाहिजे होतं. पण लक्षात घ्या इथं कसं आहे, हे झायमोजेन्स हे अनेकवचनी शब्द आहे. जसं रायबोझोम्स हा अनेकवचनी शब्द आहे किंवा हे झायमोजेन्स अनेकवचनी शब्द आहे, म्हणून झायमोजेन्स आर प्रिकर्सर्स ऑफ एन्झाईम्स असं त्या ठिकाणी लॉजिक लागते आहे. सो त्याच्यामुळं फक्त ए हे ह्या प्रश्नाचं काय असलं पाहिजे पोरांनो, उत्तर असलं पाहिजे. पुढे जाऊया आपण. खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहे? विकरे. आता आपण थोडंसं इंग्लिशमध्ये सोडू. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स इज आर करेक्ट म्हटलेलं आहे त्यांनी. कोणतं बरोबर आहे? एन्झाईम्स आर ऑर्गॅनिक कॅटलिस्ट दॅट ॲक्सलरेट बायोकेमिकल रिॲक्शन. सो त्यांचं म्हणणं आहे, आता तुम्ही लक्षात ठेवा, हार्मोन्स म्हणजे मी इंटरव्ह्यूला पण विचारत असतो पोरांना, हे हार्मोन्स आणि एन्झाईम्समधला फरक काय आहे. सो हार्मोन्स जे असतात आपल्या शरीरामध्ये होणाऱ्या ज्या वेगवेगळ्या क्रिया असतात, म्हणजे भीती वाटणे किंवा एखादी पाणीपुरी पाहिल्यानंतर तोंडाला पाणी सुटणे, येत्या लक्षामध्ये किंवा मनामध्ये तरुणपणात वेगवेगळे विचार येणे, सो हा सगळा हार्मोन्सचा परिणाम असतो. सो त्याला आपण काय म्हणतो, केमिकल कोऑर्डिनेशन असं म्हणतो. आणि एन्झाईम्स जे असतात ते शरीरामध्ये ज्या वेगवेगळ्या रिॲक्शन चालू असतात, स्पेशली पचनाच्या प्रक्रिया, सो त्याच्यामध्ये हे मदत करत असतात. फॉर एक्झाम्पल पोटामध्ये पेप्सिन आहे, हायड्रोक्लोरिक ॲसिड आहे, लहान लेकरामध्ये रेनिन आहे पोटामध्ये. सो त्यानंतर तुमचं लहान आतड्यामध्ये जे डिओडेनम असते त्यात पँक्रियासद्वारे 3 एन्झाईम्स पाठवल्या जातात जे पचन प्रक्रियेत मदत करतात. अमायलेज, लायपेज आणि ट्रिप्सिन अमायलेज लायपेज हे तिघंजण मदत करत असतात. सो त्यानंतर आणखी काही एन्झाईम्स आहेत जे लिव्हरद्वारे पाठवले जातात, त्याला बाईल ज्यूस असं म्हणतात, जे फॅट्स डिझॉल्व करण्यासाठी किंवा फॅट्सचं त्या ठिकाणी हे करण्यासाठी म्हणजे पचन करण्यासाठी महत्त्वाचे असतात. सो ते एन्झाईम्स आहे. सो एन्झाईम्स हे असे घटक आहेत जे आपल्या पचन प्रक्रियेमध्ये किंवा केमिकल रिॲक्शन फास्ट व्हाव्या म्हणून कॅटलिस्ट म्हणून काम करतात. आता तुम्ही म्हणणार सर कॅटलिस्ट म्हणजे काय तेही आम्हाला सांगा. सो कॅटलिस्ट म्हणजे असे घटक, कॅटलिस्ट म्हणजे असे घटक जे रिॲक्शन फास्ट होण्यासाठी मदत करतात परंतु रिॲक्शनमध्ये भाग घेत नाही. जसं मी तुमच्या जीवनातला कॅटलिस्ट आहे. येत्या लक्षामध्ये तुम्हाला पोस्ट लवकर मिळावी म्हणून मी प्रयत्न करतोय, पण तुमच्या पोस्टमध्ये मी कधीच वाटा मागत नाही, म्हणजे मी तुमच्या जीवनामध्ये कॅटलिस्ट आहे. सो कॅटलिस्ट त्यांना म्हणतात. तसे हे एन्झाईम्स जे असतात ते कॅटलिस्ट असतात. आपल्या पचन प्रक्रिया फास्ट होण्यासाठी ते मदत करतात, पण पचन प्रक्रियेमध्ये सहभागी होत नाही किंवा स्वतःचा हिस्सा मागत नाही. आता मग त्याच्याशी रिलेटेड स्टेटमेंट पाहू. एन्झाईम्स आर ऑर्गॅनिक कॅटलिस्ट दॅट ॲक्सलरेट द बायोकेमिकल रिॲक्शन. 100% बरोबर आहे. सो ते बायोकेमिकल रिॲक्शन जे बॉडीमध्ये घडत असतात सो त्याचा वेग काय करतात, वाढवतात. विकरे प्रथिनांपासून बनलेली असतात. एन्झाईम्स आर मेड फ्रॉम प्रोटीन्स. सो एकदम बरोबर आहे. सो हार्मोन्स आणि प्रोटीन्स हार्मोन्स आणि एन्झाईम हे दोघेही जण प्रोटीनपासून बनलेले असतात, पण काही हार्मोन्स असे आहेत जे फॅट्सपासून बनलेले आहे. नॉर्मली सेक्स हार्मोन जे असतात ते फॅट्सपासून बनलेले असतात आणि बाकीचे जे हार्मोन्स आहेत ते पण प्रोटीनपासून बनले आहे आणि एन्झाईम तर सगळेच प्रोटीनपासून बनलेले असतात, त्यामुळे 100% बरोबर आहे. एन्झाईम्स ॲक्टिव्हिटीज आर नॉट डिपेंड अपॉन टेम्परेचर. चुकीचं आहे. कॅटलिस्ट म्हणजे कधी लक्षात ठेवा, रिॲक्शन फास्ट करण्यासाठी जे वापरल्या जाते त्याला आपण कॅटलिस्ट म्हणतो. आता ह्या कॅटलिस्टचा वर्क करण्याचा वेग जसं जसं टेम्परेचर वाढवाल तसं तसं वाढत जातो. मग आता एन्झाईम पण कॅटलिस्टच आहे, मग ऑब्वियसली आहे टेम्परेचर वाढलं की कॅटलिस्टचं काम करण्याचा स्पीड आणि तुमची रिॲक्शनचा स्पीड हा 100% वाढणार. त्यामुळे हे जे म्हणणं आहे की एन्झाईम ॲक्टिव्हिटी इज नॉट डिपेंड्स अपॉन टेम्परेचर हे सबसेल चुकीचं आहे. म्हणजे क विधान, विकरांची क्रियाशीलता तापमानावर अवलंबून नसते, हे म्हणणं 100% चुकीचं आहे. आणि तसंही हे 3 स्टेटमेंट पॉझिटिव्ह आहे आणि एकच निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह स्टेटमेंट नॉर्मली चूक असते. पुढं अमायलेज हे विकर स्टार्चवर कार्य करते. सो एकदम बरोबर आहे. मी म्हटलं होतं तुम्हाला तुमची जी पँक्रियाज आहे यामधून 3 विकर श्रवल्या जातात, एन्झाईम सिक्रेट होतात. अमायलेज, ट्रिप्सिन जे तुमच्या प्रोटीन सिंथेसिसमध्ये महत्त्वाचं आहे, अमायलेज जे तुमचं कार्बोहायड्रेट सिंथेसिसमध्ये महत्त्वाचं आहे आणि लायपेज जे फॅट सिंथेसिसमध्ये महत्त्वाचं आहे. मग आता स्टार्च म्हणजे काय, कार्बोहायड्रेटच होतात. सो ह्यासाठी अमायलेज हे विकर स्टार्चवर कार्य करते, हे एकदम बरोबर आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर अबड हे असायला पाहिजे, कण असायला पाहिजे त्याच्यामध्ये. सो त्याच्यामुळं 3 नंबरचं ऑप्शन बरोबर असेल. पुढे जाऊया. हां,
आता हा एक सोप्या कॅटेगरीतला प्रश्न आहे, खूप अवघड नाही आहे हा. तुम्हाला नॉर्मली माहीत पाहिजे. आता हे दिसायला एकदम असं पाहिल्यानंतर डोळे फाटतात म्हणजे, पण ॲक्च्युली हा एकदम सोपं आहे. तुम्हाला माहीत पाहिजे की pH म्हणजे पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन काय असते, -log-H+. हे सगळ्या पुस्तकात दिलेलं आहे. pH जे आहे पोटेन्शियल ऑफ हायड्रोजन, म्हणजे एखादी गोष्ट ॲसिडिक आहे की बेसिक आहे हे कसं डिसाईड केलं जाते, की ज्याचा pH हा 7पेक्षा जास्त आहे ते बेसिक आहे, 7पेक्षा कमी असेल तर ॲसिडिक आहे. मग जी pH स्केल आहे ही ॲक्च्युली लॉगॅरिथमिक स्केल आहे आणि ती कशी कॅल्क्युलेट केल्या जाते, pH = -log-H+. H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, जसं जसं H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन वाढत जाते तसं तसं तुमचं ॲसिडिटी वाढत जाते आणि H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन जसं जसं कमी होते तसं तसं बेसिसिटी वाढत जाते. येतं लक्षात. आता ह्यांनी म्हटलेलं आहे HClचं द्रावण आहे आणि त्याचं हे जे आहे H+ आयनचे जे कॉन्सन्ट्रेशन आहे ते 0.1 m म्हणजे मोलार, m म्हणजे मोलार कॉन्सन्ट्रेशन, m म्हणजे काय आहे, मोलार कॉन्सन्ट्रेशन. मग आता H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, सरळ सरळ आहे हे -log H+ आयनचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे, 0.1. 0.1 म्हणजे 10⁻⁻1 1 × 10⁻⁻1 किंवा ह्याला असे लिहिता येते -log. कॉन्सन्ट्रेशन किती दिलेलं आहे H+चं, 0.1 म्हणजे 0.1 म्हणजे हे कसं आहे -log 1 × 10⁻⁻1 म्हणता येईल आपल्याला ह्या पद्धतीनं. 0.1 म्हणजे 1 × 10⁻⁻1. आता लक्षात ठेवा लॉगला बेस कधी पण 10 असतो, सगळ्याच याच्यात दिलेला आहे तो बेस 10. हा बेस 10 सगळ्या याच्यात दिलेला आहे, पण ते मायनस असते, हे मायनस. आणि 0.1 × 10⁻⁻1 असायला पाहिजे. किती असायला पाहिजे, -1. त्यामुळे हे 3 नंबरचं विधान बरोबर आहे. 0.1 × 10⁻1 हे म्हणणं चुकीचं आहे. ॲक्च्युली 1 × 10⁻⁻1 हे बरोबर आहे. ते तिकडं लिहिलेलं आहे मी, जशास तसं लिहिलेलं आहे. लॉगॅरिथमिक स्केलचा बेस नेहमी 10 असतो म्हणून इथं 10 आलेला आहे. सो एकदम सोप्या कॅटेगरीतलं एक्झाम्पल होतं. पुढे जाऊया. 1-2 गणितं फक्त फारच अवघड विचारलेले आहे त्यांनी, जे म्हणजे डोक्याला आता हेच ते गणित आहे, हे थोडंसं डोक्याला ताप आहे, तरी मी तुम्हाला सोडून दाखवतो. हे म्हणजे मला जरी एक्झाममध्ये विचारलं असतं तर खरंच मला ह्या प्रश्नाचं उत्तर आलं नसतं, बरोबर, कारण हे थोडंसं टफ कॅटेगरीतलं आहे. मी तुम्हाला तरी एक्सप्लेन करून सांगतो. पाहे त्यांनी काय म्हटलेलं आहे, 0.15. आता मी थोड्या वेळापूर्वी बोललो, m म्हणजे काय असते, मोलार कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे 1.5 मोलार कॉन्सन्ट्रेशन असणारं H2SO4 म्हणजे सल्फ्युरिक आम्ल 10 dm³ म्हणजे हे 10 लिटर असते. 10 dm³ म्हणजे 10 लिटर द्रावणापासून 0.1 नॉर्मल H2SO4 चे द्रावण कसे बनवाल. सो हे एक द्रावण आहे, हे एक द्रावण आहे आपल्याकडे रेडी आहे. हे किती लिटरचं आहे, 10 लिटरचं आहे, ज्याच्यामध्ये 1.5 मोलार कॉन्सन्ट्रेशन असणारं H2SO4 आहे. आता इथं काय केलेलं आहे त्यांनी, इथं मोलार कॉन्सन्ट्रेशन जर दिलं असतं सरळ सरळ की बाबा एवढं समजा, आता ह्याच्यापासून आपल्याला काय बनवायचं आहे, 1.5 पासून 3 मोलार कॉन्सन्ट्रेशन, म्हणजे इथं n देण्याऐवजी m दिला असता तर आपल्याला लगेच लक्षात आलं असतं की यार इथं 1.5 कॉन्सन्ट्रेशन आहे, 10 लिटरमध्ये 1.5 कॉन्सन्ट्रेशन असणार आहे H2SO4. आता आपल्याला 3 करायचं आहे म्हणजे H2SO4 काय करावं लागणार, आणखी आपल्याला वाढवावं लागणार. इथं लक्षात, म्हणजे जेवढा इथे H2SO4 आहे त्याच्या डबल करावं लागणार, तर हे 3 होईल ना. पण इथं तसं दिलेलं नाही आहे त्यांनी. सो त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा आपल्याला एवढ्या द्रावणापासून हे जर बनवायचं आहे त्याच्यात काय ॲड करावं लागेल, एक्स्ट्रा H2SO4 एक्स्ट्रा ॲड करावं लागेल किंवा मग पाणी ॲड करावं लागेल. मग आता याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, हे जे 1.0 n H2SO4 दिलेलं आहे म्हणजे n फॉर नॉर्मल, हे जे नॉर्मल H2SO4 दिलेलं आहे, सो याचं रूपांतर पहिल्यांदा आपल्याला कशात करावून घ्यावं लागणार, मोलार कॉन्सन्ट्रेशनमध्ये. तर त्याचा एक फॉर्म्युला आहे. सो नॉर्मल = n × m. m म्हणजे आपलं हे मोलार कॉन्सन्ट्रेशन, n म्हणजे नंबर ऑफ इक्विव्हॅलंट म्हणतात त्याला, आणि n म्हणजे हे नॉर्मल. नॉर्मल किती आहे, 1 आहे. नंबर ऑफ इक्विव्हॅलंट किती आहे, आता हायड्रोजनची संख्या इथं 2 आहे, म्हणजे H+ आयन इथं 2 आहे, म्हणजे नंबर ऑफ इक्विव्हॅलंट इथं 2 आहे गुणिला m. मग m = 1/2 म्हणजे 0.5. म्हणजे आपल्याला काय तयार करायचं आहे, ह्या द्रावणापासून आपल्याला 0.5 मोलार कॉन्सन्ट्रेशन असणारं H2SO4 तयार करायचं आहे. मग आता त्यांचं म्हणणं आहे की बाबा ह्याच्यामध्ये काय करावं लागेल, म्हणजे ऑब्वियस आहे की हे जास्त कॉन्सन्ट्रेशनपासून कमी कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे, म्हणजे याच्यात पाणी ॲड करावं लागेल. एक गोष्ट तर क्लिअर झाली, म्हणजे हे आपल्याला करायची गरज नाही, हे कुठाने आपल्याला करायची गरज नाही. सो याच्यात पाणी टाकायचं आहे का, कारण आपल्याला कॉन्सन्ट्रेशन कमी करायचं आहे. मग आता किती पाणी टाकायचं आहे, तर त्याचा फॉर्म्युला आहे, एकदम सोपा फॉर्म्युला, m1 m2 = m2 v2. m1 v1 = m2 v2. m1 v1 म्हणजे 1.5, v1 म्हणजे किती,
10 लिटर. 10 DM क्यूब म्हणजे डेसिमीटर क्यूब म्हणजे काय असते, 10 लिटर असते. सो 10 लिटर इज इक्वल टू M2 किती आहे, 0.5 आहे आणि V2 आहे, म्हणजे हे V2 इज इक्वल टू 1.5 गुणेला 10/0.5. हे इथला एक पॉईंट पुढे नेला आणि इथला एक पॉईंट पुढे नेला, म्हणजे हे 15 होईल गुणेला 10/0.5चा 5 होईल, 5 त्रिक 15 म्हणजे 30 लिटर. म्हणजे आपल्याला पाणी किती पाहिजे आहे, 0.5 ठेवण्यासाठी 30 लिटर. आता 10 लिटर ऑलरेडी आहे, 10 लिटर काय आहे, ऑलरेडी आहे. मग याच्यात ऍड किती करावं लागेल पाणी, तर 20 लिटर म्हणजे 20 DM क्यूब पाणी याच्यामध्ये ऍड करावं लागेल. सो हे तुमचं उत्तर राहील. तर पाहायला एकदम छोटंसं दिसते पण डोक्याला ताप आहे गणित म्हणजे. असो, चला पुढे जाऊया, वेळ न घालवता आपण. NH3 आणि BF3 यांच्या आकाराबद्दल खालीलपैकी कोणता पर्याय चूक आहे. सो आता मी टेस्ट सिरीज झाली आपली राज्यसेवेची, त्यामध्ये हा प्रश्न आला होता पहा. सो तो ह्याच्याबद्दल नव्हता, BF3 बद्दल. BF3 पण होतं बहुतेक त्याच्यामध्ये, मला एक्झॅक्टली आठवत नाही, पण NH3 कन्फर्म होतं. लक्षात ठेवा, N म्हणजे नायट्रोजन. नायट्रोजनची जी इलेक्ट्रॉन व्हॅलेन्सी आहे ती 2,7 आहे, म्हणजे त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये त्या ठिकाणी 2,7 नाही सॉरी 2,5 आहे. ॲटॉमिक नंबर 7 आहे त्याचा आणि त्याची व्हॅलेन्सी 2,5 आहे, म्हणजे त्याच्या बाह्यतम कक्षेमध्ये 5 इलेक्ट्रॉन आहे. आता NH3चा अर्थ काय होतो पोरांनो, NH3 म्हणजे ह्या नायट्रोजन सोबत 3 हायड्रोजन त्या ठिकाणी अटॅच झाले. आता ह्या 3 हायड्रोजन सोबत, आता लक्षात घ्या, हे 3 हायड्रोजन याच्यात अटॅच झाले. तर यांनी काय केलेलं आहे, मी थोडा वेगळ्या कलरने दाखवतो. ह्याच्यामध्ये एका हायड्रोजननी इथे एका नायट्रोजन सोबत इलेक्ट्रॉन शेअर केला, इथे एक शेअर केला. आता प्रत्येक नायट्रोजननी 3 हायड्रोजन सोबत NH3 मध्ये 3 इलेक्ट्रॉन शेअर केले, पण तरीही 3 केल्यानंतर बाह्यतम कक्षेत 5 इलेक्ट्रॉन असल्यामुळं 2 इलेक्ट्रॉन याचे फ्री राहतात, 2 इलेक्ट्रॉन याचे फ्री राहतात. सो ह्याला लोन पेअर असं म्हटलं जाते आणि ह्याला बॉन्ड पेअर असं म्हटलं जाते. ह्या ज्या बॉन्ड तयार झाल्या हायड्रोजन सोबत, सो ह्याला बॉन्ड पेअर म्हणतात आणि वरच्या ज्या रिकाम्या 2 दिसतात त्याला लोन पेअर म्हणतात. सो ह्याच्यामध्ये बॉन्ड पेअर लोन पेअर तयार होत असल्यामुळं सो याचं जे स्ट्रक्चर असते हे पिरॅमिडल असते, म्हणजे याचं जे स्ट्रक्चर असते ते पिरॅमिडल असते. पिरॅमिडल म्हणजे हा जो हायड्रोजन आहे तो पलीकडच्या साईडनं आहे, हा इथं आहे आणि हा इथं आहे, म्हणजे हे असं असते ते. हा हायड्रोजन पलीकडच्या साईडनं आहे, हायड्रोजन इथं आहे, हायड्रोजन इथं आहे आणि वर तिथं लोन पेअर आहे, म्हणजे त्याचं स्ट्रक्चर हे पिरॅमिडल बनून जाते. म्हणून याचं उत्तर NH3 जे आहे हे पिरॅमिडल असायला पाहिजे, म्हणजे एक तर 1 असेल किंवा 4 असेल. आता BF3, B म्हणजे बोरॉन, तर हे मी मोडून टाकतो किंवा ठीक आहे मी इकडे लिहितो BF3चं. आता BF3 जे आहे, सो बोरॉन जे आहे त्याचं जे इलेक्ट्रॉन व्हॅलेन्सी आहे ते 2,3 आहे, म्हणजे त्याच्या जर फ्लोरीननं एक ह्याच्यासोबत इलेक्ट्रॉन शेअर केला, फ्लोरीनच्या बाह्यतम कक्षेत 7, कारण तो हॅलोजन आहे, त्याच्या बाह्यतम कक्षेत 7 इलेक्ट्रॉन असतात. सो त्याला अष्टक पूर्ण करण्यासाठी तो एक शेअरिंग करेल. मग आता बोरॉनच्या बाह्यतम कक्षेत जर 3च इलेक्ट्रॉन आहे, तर 3 इलेक्ट्रॉन जर 3 फ्लोरीननी हे केले, म्हणजे BF3 मध्ये याच्या बाह्यतम कक्षेत असणारे 3 इलेक्ट्रॉन 3 फ्लोरीननी त्या ठिकाणी हे केले, म्हणजे शेअर केले, तर हे जे फ्लोरीन आहे याचं स्ट्रक्चर हे असं बनून जाईल. सो ह्या पद्धतीनं म्हणजे प्लेन बनून जाईल. याच्यात फक्त बॉन्ड पेअर आहे, याच्यामध्ये लोन पेअर कुठंच नाही आहे. याच्या बाह्यतम कक्षेतले 3 इलेक्ट्रॉन शेअर झालेले आहे कोणासोबत, तुमच्या 3 फ्लोरीन सोबत. सो त्यामुळे ह्याचं स्ट्रक्चर जे आहे ते ट्रायगोनल असेल पण प्लेनार असेल. सो त्याच्यामुळे हे प्लेनर आणि पिरॅमिडल हे तुमचं उत्तर असलं पाहिजे. सो हे तुमचं उत्तर असलं पाहिजे. NH3 पिरॅमिडल असेल आणि BF3 हे प्लेनार असेल. इथं लक्षामध्ये पुढे जाऊया आपण. हा प्रश्न सोपा होता खालचा, हा तरी थोडाफार टफ होता पण हा एकदम सोपा होता. खालीलपैकी कोणत्या हायड्रोकार्बन्समध्ये 80% कार्बन्स आहे, तर लक्षात ठेवा इथेनमध्ये. आता हे प्रत्येकाचं तुम्हाला काढावं लागणार. आता हे सगळं काढत बसण्यापेक्षा मी डायरेक्ट इथेनचं समजावून सांगतो तुम्हाला. इथेन म्हणजे काय असते रे, सो इथेन म्हणजे C2H6 म्हणजे याच्यात कार्बन 2 आहे, हायड्रोजन 6 आहे, म्हणजे हे काय होणार, कार्बनचं प्रमाण 2 आहे, म्हणजे इथेनचं मॉलिक्युलर वेट काय असणार, कार्बन म्हणजे एक कार्बन 12 असतो, म्हणजे हे 12 गुणिला 2 प्लस हायड्रोजन 1 असतो 6 गुणिला 1, म्हणजे 12 2 24 प्लस 6 हे झालं 30. म्हणजे टोटल इथेनचं मॉलिक्युलर वेट किती आहे, तुमचं 30 आहे. येतं लक्षात. आता ह्या 30 पैकी 24 कार्बन आहे, 30 पैकी 24 कार्बन आहे. सो म्हणजे 30 पैकी जर 24 कार्बन असेल तर 100ला किती पर्सेंटेज काढण्यासाठी आपण x म्हणू, म्हणजे हे काय होऊन जाईल, आडवा तिरपा गुणाकार केला तर 30 गुणेला x इज इक्वल टू 24 गुणेला 100. मी काय केलेलं आहे रे, जर 30 मॉलिक्युलर वेट आलेला आहे इथेनचं, 30 मध्ये जर 24 कार्बन असतील
तर मग 100ला किती पर्सेंटेज काढण्यासाठी मग हे काय होऊन जाईल तुमचं 30 गुणेला x इज इक्वल टू 24 गुणेला 100. सो इज इक्वल टू 6 पंच 30, 6 चोक 24, 5 एक 5, 5 दोन्ही 10, 0 म्हणजे हे बरोबर काय होऊन जाईल 20, 20 चोक 80 पर्सेंटेज आहे. म्हणजे 100ला कम्पेअर केलं म्हणजे 80% हे तुमचं उत्तर येऊन जाईल. बघून घ्या 80% हे तुमचं काय येऊन जाईल उत्तर येऊन जाईल. एकदम सोपं आहे, काहीच अवघड नाही आहे. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर काय असलं पाहिजे इथेन असलं पाहिजे. बाकी कॅल्क्युलेट करू शकता तुम्ही मिथेनमध्ये किती हे किती. आता हा नेक्स्ट प्रश्न आहे 95 नंबरचा. सो याच्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की 180 ग्रॅम ॲसिटिक ॲसिड, ॲसिटिक आम्ल म्हणजे ॲसिडिक ॲसिड आणि 180 ग्रॅम पाणी एकमेकात मिसळले म्हणजे त्याचं सोल्युशन तयार केलं तर त्या द्रावणात ॲसिटिक आम्लाचा मोल फ्रॅक्शन किती असेल त्यांनी विचारलेलं आहे. कशाचं विचारलेलं आहे ॲसिटिक ॲसिडचं विचार. एक मिनिट याच्यामध्ये त्यांनी ॲसिटिक ॲसिडचं मोल फ्रॅक्शन विचारलेलं आहे. ठीक आहे. आता तुम्हाला मोल फ्रॅक्शनचा याच्यामध्ये फॉर्म्युला माहिती असला पाहिजे. एकदम सोपं असतात बरं का ह्या गोष्टी. म्हणजे तसं जर थोडासा विचार केला केमिस्ट्रीमध्ये म्हणजे विचारपूर्वक जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी सोडवल्या तर तुम्हाला त्या सोप्या वाटतील. आता थोडा विचार केला आपण काय केलेलं आहे एक पाणी घेतलेलं आहे ॲसिटिक ॲसिड घेतलेलं आहे किंवा ॲसिटिक ॲसिड म्हणजे समजा दुसरा कुठलाही मीठ घेतलं समजा साखर घेतलं आणि त्यांचं असं म्हणणं आहे की बाबा जर त्या पाण्यामध्ये जर आपण मीठ टाकलं किंवा साखर टाकलं तर हे दोघं मिक्स झाल्यानंतर त्याच्यामध्ये प्रमाण किती असेल साखरेचं मग त्याच्यासाठी वेगवेगळे कंपोनंट दिलेले आहे. मग आता ह्या मोल फ्रॅक्शनचा फॉर्म्युला काय असतो. सो मोल फ्रॅक्शन म्हणजे काय म्हणजे तुम्हाला असं झालं की बाबा 100 पैकी 70 मार्क पडले तर किती पडले 70% पडले. 70% कसं काढलं तर 70 पडलेले मार्क भागीला 100 म्हणजे 70%. येत्या लक्षामध्ये 70% मार्क पडले बाबा मला. तसं हे मोल फ्रॅक्शनचं आहे. मोल फ्रॅक्शन म्हणजे काय की मोल ऑफ सोल्यूट अपॉन मोल ऑफ सोल्युशन. एकदम सोपं आहे हे. मग आता मोल ऑफ सोल्यूट आता भरपूर पोरांना ही संकल्पना माहीत नसते. ज्यांना मोल ही संकल्पनाच माहीत नाही त्यांच्यासाठी हे गणित शून्य आहे. म्हणजे येत्या लक्षामध्ये ज्यांना मोल ही संकल्पना माहिती आहे. सो मोल कशाला म्हणतात जेव्हा तुम्ही म्हणजे आता सोपं आहे ना मार्केटमध्ये गेलं साखर मागितले आपण तर 1 किलो साखर 100 ग्रॅम साखर 2 किलो साखर 1 किलो मीठ. सो ह्या सगळ्या गोष्टी आपण केजीमध्ये मोजू शकतो. पण अणूचं वजन कसं मोजायचं हा लय मोठा प्रश्न आहे ना. किंवा एखाद्या गोष्टीचं वस्तुमान मोजायचं आहे तुम्हाला पाणी H2Oचं वस्तुमान मोजायचं आहे. सो 10 लिटर पाणी म्हणून नाही फक्त H2Oचं मोजायचं आहे. किंवा आपण जर म्हटलं की बाबा एक अणू घेतला आपण कशाचा साखरेचा त्याचं मोजायचं आहे मग त्यासाठी काय किलो युनिट वापरता येईल का आपल्याला नाही. मग त्यासाठी जे युनिट वापरलं जाते त्याला ॲटॉमिक मास युनिट किंवा डाल्टन म्हणतात. मग जेव्हा असं जे ॲटॉमिक मास आहे जे ॲटॉमिक मास जे आहे तुमचं हे जेव्हा तुम्ही ग्रॅममध्ये व्यक्त करत असता तेव्हा त्याला मोल म्हणतात. समजा आता आपण म्हणू की ह्याचं जे ॲटॉमिक मास आहे ती किती आहे. ॲटॉमिक मास कसं कॅल्क्युलेट करायचं याच्यामध्ये असणाऱ्या अणूंचं ॲटॉमिक मासची वजन करायचं बेरीज करायची. फॉर एक्झाम्पल कार्बनचा ॲटॉमिक मास किती आहे 12 आहे. तुम्हाला माहीत पाहिजे कार्बनचा ॲटॉमिक मास किती आहे 12 आहे. मग आता इथं सहज आहे इथं 2 कार्बन आहे 2 कार्बन आहे म्हटल्यानंतर 12 आणि 12 किती झाले 24 झाले प्लस म्हणजे याच्यामध्ये कार्बनचं मोजल्या गेलेलं आहे 2 कार्बन आहे याच्यामध्ये टोटल. सो मग ते 24 झालं त्याचं मॉलिक्युलर वेट. त्याच्यानंतर हायड्रोजन किती आहे हे 3 आणि 1 4 आहे. आता हायड्रोजनचं मॉलिक्युलर वेट 1 आहे टोटल 4चं किती असेल 4 असेल. सो ते 4 प्लस आता इथं कार्बन झालेलं आहे ऑक्सिजन राहिलं ऑक्सिजनचं किती आहे 16 आहे. ॲटॉमिक मास ऑक्सिजनचा ॲटॉमिक नंबर 8 आहे आणि ॲटॉमिक मास 16 आहे म्हणजे इथं 2 ऑक्सिजन आहे 16 दोन्ही 32. एकदम सोपं आहे काहीच अवघड नाही 16 दोन्ही 32. आता हे किती होते 32 आणि 4 झाले 36 36 आणि 24 36 आणि 4 करून घेऊ पहिल्यांदा आपण 36 आणि 4 झाले 40 आणि हे 20 60 म्हणजे टोटल येते याची 60. म्हणजे तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं 4 आणि 4 8 आणि 2 10 0 हातचाला 1 4 आणि 2 6 म्हणजे 60 आलं. आता लक्षात घ्या हे काय आलेलं आहे 60 म्हणजे हे ॲटॉमिक मास आहे. हे AMU ॲटॉमिक मास युनिट किंवा डाल्टनमध्ये त्या ठिकाणी कॅल्क्युलेट केलं जाते. जसं साखर किलोमध्ये मोजतो तसं आपण ह्याचं जे ॲटॉमिक मास आहे सो ते डाल्टन किंवा ॲटॉमिक मास युनिटमध्ये त्या ठिकाणी मोजलेलं आहे. किती आलेलं आहे ॲसिडिक ॲसिडचं सो ते आलेलं आहे 60. आता जेव्हा आपण ह्या 60ला हा जो 60 आकडा आलेला आहे ह्या 60 नावाच्या आकड्याला जेव्हा आपण AMU किंवा डाल्टनऐवजी ग्रॅममध्ये व्यक्त करतो ते म्हणजे त्याचा 1 मोल असते. म्हणजे आपण ह्याला 60 ग्रॅम जर असं कन्सिडर केलं 60 जे AMU किंवा डाल्टन आलेलं आहे याला जर 60 ग्रॅम म्हणलं तर हे 1 मोल असते. हे किती मोल असते 1 मोल असते. किती असते 1 मोल. मग आता इमॅजिन करा
सो 180 ग्रॅम म्हणजे किती मोल? साइन 3 3 मोल. म्हणजे हे किती झालं? 3 मोल. हे किती झालं? 180 ग्रॅम म्हणजे 3 मोल झाले. कशाचे झाले ते? ॲसिडिक ॲसिडचे 3 मोल झाले. तसंच पाण्याचे कन्सिडर करू. H2 मध्ये 2 आहे, ऑक्सिजन मध्ये 16 आहे. हे झाले 18. 18 ग्रॅम पाणी म्हणजे 1 मोल. मग इथं किती पाणी आहे? 180 ग्रॅम. म्हणजे हे झालं 18 ग्रॅम म्हणजे 1 मोल. 180 ग्रॅम म्हणजे 10 मोल. 10 मोल. मग आता हे सोडू आपण. मोल ऑफ सोल्यूट किती आहे ह्याच्यामध्ये? सोल्यूट म्हणजे हे आहे. येतं लक्षात? सॉल्वंट म्हणजे पाणी असते. सॉल्वंट हे आहे, सोल्यूट हे आहे, आणि ह्या दोघांचं मिळून काय तयार होणार आहे? सोल्युशन होणार आहे. ह्या दोघांचं मिळून काय होणार आहे? सोल्युशन होणार आहे. आता मोल ऑफ सोल्यूट किती आहे आपल्याकडं? इथं 3 मोल आहे. मग मी इथं 3 लिहिलं. भागीला मोल ऑफ सोल्युशन किती आहेत? तर मोल ऑफ सोल्युशन म्हणजे आपल्याला सॉल्वंट म्हणजे पाणी हे किती आहे? 10 मोल. हे किती आलेलं आहे त्याचं? हे 1 मोल. हे टोटल याचे किती होतात? 10 मोल. हे 10 मोल आणि हे 3 मोल. सोल्युशन म्हणजे 10 मोल आणि 3 मोल. किती झाले? हे 13 मोल. ह्याला जर कॅल्क्युलेट केलं तर शून्याचा भाग जातो. झाले 30. 13 त्रिक 39. 13 दोन्ही 26. 13 दोन्ही 26 होऊन जाईल ते. म्हणजे उरले 4. 13 त्रिक 39. म्हणजे 0.23च्या जवळपास उत्तर यायला पाहिजे. सो आहे 0.23. हेच तुमचं उत्तर आहे. सो अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेट होतं आहे. आलं लक्षामध्ये? काय काय केलं आपण? पहिल्यांदा ह्याचे मोल काढून घेतले. मोल काढण्यासाठी मॉलिक्युलर वेट माहीत पाहिजे. 60 आलं. 60 ग्रॅम म्हणजे 1 मोल. मग 180 ग्रॅम म्हणजे किती मोल? साइन 3 3 मोल. म्हणजे 3 मोल ॲसिडिक ॲसिड आहे. तसंच 10 मोल पाणी आहे. मग टोटल 13 मोलमध्ये 3 कोणाचे आहे? ॲसिडिक ॲसिडचे आहे. मग त्याचं कॉन्सन्ट्रेशन 13ला 3 म्हणजे 0.23 होऊन जाईल ते. आलं लक्षामध्ये? सो अशा पद्धतीनं सॉल्व्ह होतो तुमचा हा प्रॉब्लेम. चला पुढे जाऊया आपण. काय म्हणणं आहे? 1 मोल आदर्श वायूचे आकारमान मानक तापमान व दाबाला. थोडंसं हे मराठीत वाचल्यापेक्षा आपण इंग्लिशमध्ये वाचू. इफ 1 मोल ऑफ ॲन आयडियल गॅस ऑक्युपाईज 22.4 लिटर ॲट स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर देन द व्हॅल्यू ऑफ युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंट. आता युनिव्हर्सल गॅस कॉन्स्टंटची व्हॅल्यू ही नेहमी कॉन्स्टंटच असते, ती बदलत नाही. ती 8 तुमची जवळपास 314 आहे. 8.314 जूल पर केल्विन मोल आहे. इथं 10⁻7 दिलेलं आहे, त्यामुळे हे चुकीचं आहे. हां, याला अर्गमध्ये केलं तर तुमचं 10⁻7 होईल, पण इथं प्लेन दिलेलं आहे. अर्ग केल्विन पर मोल त्यांनी दिलेलं आहे. सो इथं हे 8.314 गुन्ह्याला 10⁻7 पाहिजे होतं इथं, आणि इथं प्लेन 8.314 पाहिजे होतं. म्हणजे हे दोनही विधानं चुकीचे आहे. मग आता एक तर हे बरोबर आहे किंवा मग हे बरोबर आहे. मग आता यांनी काय केलेलं आहे? इथं हे देत असताना, व्हॉल्यूम देत असताना लिटरमध्ये दिलेलं आहे, म्हणून आपल्याला हे गणित सोडवावं लागणार. तुम्हाला माहिती आहे. सो गॅस कॉन्स्टंटचा जो फॉर्म्युला आहे PV = NRT आहे. R म्हणजे गॅस कॉन्स्टंट आहे. R = PV अपॉन N आणि T येऊन जाईल हे इकडं जर केल्यानंतर. आता प्रेशर त्यांनी किती दिलेलं आहे? 1 मोल ऑफ ॲन आयडियल गॅस ऑक्युपाईज 22.4 लिटर ॲट स्टँडर्ड टेम्परेचर अँड प्रेशर. स्टँडर्ड प्रेशर किती असते? 1 ॲटमॉस्फेरिक असते. म्हणजे 1. व्हॉल्यूम किती दिलं आहे? 22.4. N किती दिलं आहे? 1 मोल दिलेलं आहे. आणि टेम्परेचर स्टँडर्ड म्हटलेलं आहे ते असते 273 केल्विन. हे जर सॉल्व्ह केलं तुम्ही तर तुम्हाला भेटते 0.0821. 0.0821. आता हे 1 काय आहे? प्रेशर आहे. म्हणजे हे ॲटमॉस्फेरिक प्रेशरला येईल. ॲटमॉस्फेरिक प्रेशर. V व्हॉल्यूम कशात दिलेला आहे? लिटरमध्ये दिलेला आहे. अपॉन मोल डिग्री केल्विन. सो हे असायला पाहिजे. म्हणजे पहिल्या नंबरचं विधान तुमचं काय येईल? बरोबर येईल. सो अशा पद्धतीनं तुमचं उत्तर यायला पाहिजे. चला पुढे जाऊया आपण. जोड्या जुळवा. एकदम सोपं आहे. अ म्हणजे रातांधळेपणा असते अजीवनसत्वाच्या अभावामुळे. ड म्हणजे तुमचं मुडदूस होत असतो, ज्यामध्ये तुमचे हाडं वाजायला लागतात किंवा हाडं दुखायला लागतात. क जीवनसत्व म्हणजे स्कर्वी असते, हिरड्यातून रक्त येते. आणि B12च्या कमतरतेमुळे तुमचा मेगालोब्लास्टिक ॲनिमिया होतो, म्हणजे रक्तक्षय होतो, ज्याच्यामध्ये तुमचे RBCs फुगतात. सो त्याच्यामुळे हे असणार. सो उत्तर असायला पाहिजे तुमचं 4, 1, 2, 3. 4, 1, 2, 3. सो दुसरा नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. चलो आगे चलते हैं. सोपा प्रश्न होता. ॲग्विना ट्रिटिसी गव्हावर येणारा हा आजार आहे. एकदम सोपा आहे, म्हणून आपण डायरेक्ट उत्तर मारतो. गव्हावर येणारा हा आजार आहे. शंखशास्त्राच्या अभ्यासाला शंखशास्त्राचा अभ्यास म्हणजे कशाचा अभ्यास? म्हणजे हे कॉन्कोलॉजी इज द स्टडी ऑफ. तर लक्षात ठेवा, शंख कशामध्ये येतात? मोलुस्कामध्ये.
मोलुस्कामध्ये शंख येतात. येत्या लक्षामध्ये त्याला कुठला तरी एक स्पेशल शब्द आहे शंखांसाठी. म्हणजे शंखांसाठी कुठला शब्द आहे इकडे, त्याच्यासाठी एक स्पेशल शब्द आहे. त्याला शंख डायरेक्ट न म्हणता, म्हणजे एक स्नेल असते तुमची आणि शंखाला पायला म्हणतात. पायला जो आहे तो कशाचा भाग आहे, तुमच्या मोलुस्काचा भाग आहे. पण शंखशास्त्राचा अभ्यास म्हणजे एकदम लॉजिकनं एकदम सोपं आहे. मोलुस्कांचे कवच जे मोलुस्का असतात ज्याच्यामध्ये वेगवेगळे प्राणी आहे, फॉर एक्झाम्पल स्नेल आहे, गोगलगाय त्याच्यामध्ये म्हणतो आपण, येत्या लक्षामध्ये. सो त्यानंतर एक लायमॅक्स नावाचा प्राणी आहे ज्याला शेंबडी म्हणतो आपल्या इकडं. त्यानंतर पाण्यामधले ऑक्टोपस त्याच्यामध्ये आहे, स्क्विड त्याच्यामध्ये आहे, याच्यामध्ये तो सर्वात हुशार प्राणी मानला जातो पाण्यामधला, येत्या लक्षामध्ये. सो हे सगळे जे जीव आहे, सो मोलुस्कांचे हे जे कवच आहेत, म्हणजे मोलुस्काचं कवच जे आहे त्याला शंखशास्त्राचा अभ्यास त्या ठिकाणी म्हटलं जाते. मोलुस्का म्हणजे मृदुकाय प्राणी ज्यांचं शरीर लिबलिबीत असते, सो त्यांना मोलुस्का म्हटलं जाते. मोलुस्का वर्गीय प्राणी मृदुकाय असतात, ते खालील वैशिष्ट्ये धारण करतात. ते प्राणीसृष्टीमधील दुसरा सर्वात मोठा वर्ग आहे, एकदम बरोबर आहे. सर्वात प्राणीसृष्टीतील पहिला मोठा वर्ग म्हणजे कोणता, कीटक वर्ग आहे, ज्यामध्ये इन्सेक्ट सगळे येतात, त्याला आपण आर्थ्रोपोडा म्हणतो. सेकंड नंबरला येतोय मोलुस्का वर्ग, एकदम बरोबर आहे. सर्वात साधारण ते द्विपक्षीय सममिती म्हणजे बायलॅटरल असतात, बरोबर आहे. तुम्ही शंखाचं उदाहरण घ्या, शिंपल्यांचं उदाहरण घ्या, बरोबर त्याला असं हे केलं आपण, त्याला बायव्हॉल्विया म्हणतात. म्हणजे सो त्याला दोन ह्याच्यात केलं त्याला की दोन ह्याच्यामध्ये त्याचं रूपांतर होते. म्हणजे हे काय आहे त्या ठिकाणी, सो बायलॅटरल त्याची सिमेट्री आहे. ते फक्त जमिनीवर राहतात, हे चुकीचं आहे. ऑक्टोपस सारखे, स्क्विड सारखे काही जीव पाण्यामध्ये देखील राहतात, त्यामुळे हे चुकीचं आहे. ते जमिनीवर पण राहतात. जमिनीवर राहणाऱ्यांमध्ये स्नेल महत्त्वाची आहे, गोगलगाय महत्त्वाची आहे. ते फक्त जमिनीवर राहतात म्हटलं, ही मी तुम्हाला ऑलरेडी ट्रिक्समध्ये सांगितलेलं आहे. असे फक्त विक्त शब्द मोस्ट ऑफ द केसेसमध्ये त्या ठिकाणी चुकीचे असतात, आलं लक्षात. आणि मी तुम्हाला ज्या पद्धतीनं म्हटलं आहे की तुम्ही राज्यसेवेच्या पेपरमध्ये, कंबाईनमध्ये नाही, राज्यसेवेच्या पेपरमध्ये आणि UPSCच्या पेपरमध्ये, सो नॉलेजपेक्षा तुम्ही ट्रिक्स ज्या आहे, लॉजिक्स जे आहे त्याचा प्रचंड वापर करू शकता, खरंच प्रचंड करू शकता. इकॉनॉमिक्सचा तर पेपर पूर्ण होलिस्टिक ॲप्रोचवरती होता, ज्याच्याबद्दल आता आपण लगेच डिस्कस करणार आहोत. तिसरं आहे, त्यांना मांसल पाय असतात, एकदम बरोबर आहे. आता स्नेलला गॅस्ट्रोपोडा म्हणतो आपण, जिच्या गॅस्ट्रो म्हणजे पोट, पोडा म्हणजे पाय, जिच्या पोटात पाय आहे. आता स्नेलचं जर एक्झाम्पल घेतलं तर तिचे पाय कसे असतात, एकदम मांसल असतात. ऑक्टोपस जर घेतला, स्क्विड जर घेतली, सगळ्यांचे पाय त्या ठिकाणी मांसल आहेत, त्यामुळे ते एकदम बरोबर आहे. अबड हे या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे. सो पर्याय क्रमांक 2 त्या ठिकाणी बरोबर आहे. सो येथे विज्ञानाच्या प्रश्नांचं स्पष्टीकरण. भेटूया आपण इकॉनॉमिक्सच्या प्रश्नाच्या स्पष्टीकरणामध्ये लवकरच. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद.